आता पाहूया टॉप 9 राजकीय बातमी। उद्धव ठाकरेंनी शिंदेना ऊर्जा दिली, शिंदे घात करतील असं सांगणारे त्यांच्याच अवतीभोवती आहेत। ठाकरेंबद्दल जी भाषा वापरतात त्याबद्दल आत्मपरीक्षण करा। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांचं उत्तर। शिवसेना फोडण्यासाठी मोदी शहांनी तुम्हाला जवळ केलं। मोदी शहांचं छत्र उठल्यावर तुम्ही कुठे असाल विचार करा। मोदी शहा शिंदेना दारातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो। मनसे पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराज पार्क परिसरात पोस्टर। राज ठाकरे अमित ठाकरेंसोबत बाळासाहेब ठाकरेंचाही पोस्टरवर फोटो। 30 तारखेला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक। अनिल परबांच्या घरासमोर मयूर बगेरियांची बॅनरबाजी। नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी कार्याला सलाम अशा आशयाचे बॅनर। परबांनी नितेश राणेंविरोधात केलेली टीका। दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही, तर दिशाचे वडील आणि वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप। मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट। अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन। संतप्त जमावाने 3 तास नगर मनमाड महामार्ग रोखून धरला होता। रास्ता रोकोनंतर जमावाचा पोलीस ठाण्यात समोर ठिय्या। पुतळा विटंबनाप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा। अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन। आज राहुरी तालुका बंदची हाक। नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक। दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत या बैठकीचं आयोजन। या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार।